आणि नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन जवळपास 10 दिवस लोटून गेलेले आहेत, परंतु तरी सुद्धा एटीएम बाहेरची गर्दी आणि बँकांच्या समोरच्या रांगा या काही केल्या कमी होत नाहीये। त्यामुळे प्रश्न पडलेला आहे की नेमकं चुकतंय कुठे आणि अडतंय कुठे। बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या जात आहेत, त्यामुळे रांगा कधी कमी होणार हाही मोठा प्रश्न आहे। लोकांकडे किरकोळ खर्चासाठी पैसे नाहीयेत, त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत। काल सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला, पण बँकांमध्ये भली मोठी रांग असल्यामुळे पैसे काढण्यासाठी तासनतास ताटकळावं लागतंय। आता ही कोंडी सरकार कसं फोडतंय याकडे लक्ष असेल। तर मुंबई आणि देशभरातल्या एटीएम बाहेर आणि बँकांबाहेर असंच चित्र पाहायला मिळतंय। किमान 2 ते 3 तास लोकांचे खर्ची पडतायत जर त्यांना नोटा बदलून घ्यायच्या आहेत तर, आणि त्याचबरोबर एटीएम मधनं पैसे काढायचे असतील तर। त्यामुळे रांगा संपणार कधी हाच मोठा प्रश्न आहे। आणि राज्यभरातल्या एटीएम समोरची परिस्थिती काय आहे, आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय। जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवतो मुंबईच्या जेबी नगर परिसरातील कॅनरा बँक आहे, आणि या कॅनरा बँक समोर लोकांनी पहाटेपासून रांग लावलेली आहे। अनेक चाकरमानी जे कामावरती निघाले होते आणि ते कामावर जाण्यापूर्वी अशा प्रकारे त्यांना या आधीच बँकेमध्ये यावं लागतंय। एक मोठा चलन तुटवडा निर्माण झालेला आहे आणि यामुळेच या ठिकाणी लोकांची गर्दी या बँकांबाहेर बघायला मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं नोटा किंवा एक्सचेंज केल्या जात आहे, जी मर्यादा यावरती ठेवलेली आहे, ही मर्यादा कुठेतरी वाढवावी आणि हा जो चलन तुटवडा या ठिकाणी आहे, हा चलन तुटवडा लवकरात लवकर या ठिकाणी सरकारनं दूर करावा अशी मागणी सर्वसामान्य मुंबईकरांकडून व्यक्त केली जाते। गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई। नोटाबंदीच्या 10व्या दिवशी सुद्धा पुण्यामध्ये एटीएमच्या बाहेर या अशा रांगा बघायला मिळतात। बरीचशी एटीएम काही वेळापुरती सुरू होतात, तिथे थोड्या वेळापुरते पैसे येतात आणि ते कधी संपून जातात अनेकदा कळत नाही, आणि त्यामुळे ग्राहकांची जी गैरसोय गेले काही दिवस बघायला मिळते ती अजूनही सुरूच असल्याचं दिसतं आहे। काय साधारण कितीशा एटीएम वरती जाऊन आली? आम्ही जवळपास 4-5 एटीएम मध्ये जाऊन आलो, पण तिथं कॅश अवेलेबल नाहीये। सध्या रिसेंट चालू आहे, पण पूर्ण राऊंड मारून आलोय, पण एकही एटीएम सुरू नाही आहे कुठे। साधारण कितीशा एटीएम वर जाऊन आलो? ऍक्च्युली हा रोड पूर्ण एफसी एमजी सगळे चेक करून आलं, सगळे बंद आहे। या परिसरातल्या जवळजवळ सगळ्या एटीएम वरती ही अशीच परिस्थिती आहे। कॅमेरामन विजय राऊत सह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, पुणे। सलग 10व्या दिवशी नाशिकमध्ये एटीएमची व्यवस्था जी आहे तिचे पूर्णपणे तिनतेरा झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण शहरामध्ये एकूण 400च्या आसपास एटीएम आहेत आणि त्यापैकी केवळ 90 ते 100 एटीएम चालू आहेत। आपण बघू शकतोय की एसबीआयच्या या मुख्य शाखेसमोरचं एटीएम जे आहे हे दिवसातल्या 24 तासापैकी साधारणतः एक 6 ते 7 तास सुरू असतं, आणि त्याच्यामुळे ज्या वेळेस हे एटीएम सुरू असतात त्यावेळेस ग्राहकांची पैसे काढण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर रांग लागलेली असते। बँकांमधली गर्दी काहीशी कमी झालेली असली तरी एटीएम बाहेरच्या रांगा मात्र अजूनही तशाच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।